वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। स्वागतम सुस्वागतम। राऊत बंधू कोखले रोड नौपाडा ठाणे आणि त्यांचे सहकारी यांनी हा देखावा त्यांच्या गणपती पुढे केला आहे आणि त्यातूनच जनजागृती करण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न। नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी हा संकल्प करणारे संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज हे शिंपी कुळात जन्मले। श्री नामदेव महाराजांचा 15 जणांचा परिवार पंढरपुरात अत्यंत गुण्या गोविंदाने नांदत होता। नामदेव महाराज 5 वर्षांचे असताना नामदेवाच्या आईने नामदेवाला दुधाची वाटी आणि नैवेद्याचं ताट विठ्ठलासमोर ठेवण्यासाठी पाठवलं। नामदेव महाराजांनी विठ्ठलाला सांगितलं, मी डोळे झाकून घेतो, तू नैवेद्य खा आणि दूध पिऊन टाक। जर तू नैवेद्य खाल्ला नाहीस आणि दूध प्यायला नाहीस तर मी डोकं आपटून घेईन असंही बजावलं। पांडुरंग नामदेवाची भक्ती पाहून प्रकट झाले आणि त्यांनी नामदेवांच्या हातून नैवेद्य खाल्ला आणि दूधही प्राशन केलं। नामदेव महाराजांच्या कीर्तन भक्तीमध्ये सर्वसामान्य लोकांचा उद्धार व्हावा व त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी हा त्यांचा उद्देश होता। नामदेव महाराज कीर्तन करीत असताना पायी घुंगरू, डोक्यावर पगडी, कमरेला उपरणे आणि हातात वीणा व चिपळ्या घेऊन कीर्तन करणाऱ्या महाराजांच्या कीर्तनास अलोट गर्दी जमत असे। एकदा नामदेव महाराज ओंढ्या नागनाथाच्या मंदिरासमोर कीर्तन करत होते। मंदिरामध्ये रुद्रपठण चालू होतं। नामदेव महाराजांच्या कीर्तनाचा त्रास रुद्रपठण करणाऱ्या ब्रह्मवृद्धांना होऊ लागला। ते मंदिरामधून बाहेर आले आणि नामदेवाला म्हणाले, आमच्या नागनाथाला गोंगाट सहन होत नाही। तुम्ही वैष्णव पंढरीचे येथे येऊन कीर्तन करायचे नाही। हे शिवालय आहे, शिव मंदिर। अरे टाळपुट्या, चल चल धाव येथून। तुझे विष्णू पुराण कोणीही ऐकणार नाही। काय समजतोस काय तू स्वतःला? अरे तू शिव मंदिरात विष्णू पुराण ऐकवून आमच्या शिवभक्ताला पिटवू पाहतोस? चल चालता हो इथून। तुला इथे कीर्तन करता येणार नाही। तू देवळाच्या मागे जा आणि तिथे कर कीर्तन। जय जय राम। नामदेव महाराज मंदिराच्या मागे जाऊन कीर्तन करू लागले आणि चमत्कार झाला। औंढे या नागनाथाचे मंदिर आपणहून फिरले। मंदिराचे पूर्वेकडील द्वार पश्चिमेकडे झाले। आपल्या मंत्रपठणापेक्षा भगवान श्री शंकराला नामदेव महाराजांचे कीर्तन जास्त आवडले। हे ब्राह्मणांना पटल्यामुळे ते त्यांच्या चरणी नम्र झाले। श्री ज्ञानेश्वर माऊलींबरोबर श्री नामदेव महाराज राजस्थानात आले। तेव्हा बिकानेर पासून 75 किलोमीटर अंतरावर आले असताना एका वालुकामय प्रदेशात तहानेने व्याकुळ झालेले श्री ज्ञानेश्वर यांनी सूक्ष्मरूप धारण केले आणि लद्दीमासी सिद्धीचा वापर करून एका खोल विहिरीमध्ये जाऊन पाणी प्राशन केले। पण नामदेव महाराजांना अत्यंत तहान लागल्यामुळे श्री विठ्ठलाचा धावा केला तेव्हा विहीर तुडुंब भरून वाहू लागली। इसवी सन 3 जुलै 1350 या दिवशी
श्री नामदेव महाराजांनी सर्व कुटुंबासहित श्री पांडुरंगाच्या पूर्वद्वारी संजीवन समाधी घेतली, म्हणून या द्वाराला नामदेव द्वार असं म्हणतात. पंढरपूरला श्री विठ्ठल दर्शन घेण्यापूर्वी नामदेव पायरीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे.